नमस्कार, गीता सोम किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मी आता ना ओनियन उत्तप्पा करणार आहे। त्याला 1 वाटी मी डाळ घेतली आहे आणि अशा 3 वाटी मी तांदूळ घेणार आहे। रेशनचे तांदूळ आहे। 1 2 3 वाटी तांदूळ घेतले। 1 चमचा मेथी घेतली आहे। हे आता मी धुवून 4-5 तासासाठी ठेवणार आहे। आता मी धुवून घेतले, आता पाणी घालून ठेवते। 4-5 तासासाठी उंबळल्यानंतर पण मिक्सर लावतो। काही काळानंतर ओनियन उत्तप्प्यासाठी मी ना डाळ मुळं घातली उडदाची, ती पण आता उंबाळली आहे। चांगली उंबाळली, 4-5 तास झाले आणि तांदूळ पण उंबाळले। हे मी आता वाटून घेते। चांगले उंबाळले आणि 1 कप हे पोहे घेतले उंबळत। आता ते पण मी वाटून घेते। डाळ आता वाटून झाले, त्याच्यात ओतून घेते। आता डाळ वाटून झाली, आता तांदूळ लावते। थोडं पाणी घालते। डाळ, तांदूळ आणि पोहे वाटून झाले, आता मी मिक्स करून सगळं ठेवते। आता मिक्स करते। आपण झाकण मारून सकाळी ओनियन उत्तप्पा करूया। ओनियन उत्तप्पा मी करणार आहे। आता पीठ बघूया परमीठ झाले का। परमीठ झालंय, किती छान आलंय, मस्त। हे पीठ आता आणि ओनियन घेतलाय, मिरची घेतलाय, कोथिंबीर घेतलाय, मीठ घेतलंय आणि तेल, एवढं साहित्य लागतं। आता चवीपुरतं मीठ घालते मी। ढवळून घेते। नेरलेचा तवा ठेवलाय मी, तेल लावून घेते ना, गरम झालाय। चमच्याने पसरून ठेवायचं। जास्त पण जाड ठेवायचं नाही, जास्त पण पातळ पण ठेवायचं। मिरची टाकते, कांदा, कांदा बारीक चिरून घ्यायला, नाहीतर परत तो खाली हे होतो, पडतो। बारीक केला की बरोबर। आता हे सुकलाय, वरून सुकलाय ना, तर आपण तेल टाकूया वरती, साईडने पण तेल टाकू। साईडने असे पलटी करते मी। आता ओनियन झालाय, ओनियन उत्तप्पा आता मी काढून घेते। ओनियन उत्तप्पा
उत्तापा झाला आहे. ही रेसिपी कशी वाटल्यास कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला विसरू नका. थँक्यू.